प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. काल आपण संत पॉलच्या अंतःकरणातील एक आंतरिक झगडा समजून घेण्याचा प्रयत्न केला. संत पॉल आज एक पाऊल पुढे जातो आणि आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या दोन स्वभावाची उकल करतो. एक आहे देह स्वभाव आणि दुसरा आहे आध्यात्मिक स्वभाव. देह स्वभाव म्हटल्यानंतर माणूस फक्त शरीराच्या गरजा भागवण्यासाठी, भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक आकर्षणाला बळी पडत असतो आणि मग त्यामुळे कधीकधी तो नैतिकतेच्या सीमा देखील ओलांडत असतो. ह्या सीमा ओलांडल्यानंतर आध्यात्मिक स्वभाव जागृत होतो आणि अंतःकरणाला एक प्रकारची चुटपुट लागत असते. पेंटेकॉस्टच्या दिवशी संत पीटरचं प्रवचन ऐकल्यानंतर लोकांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. अगदी तशीच चुटपुट माणसाच्या अंतःकरणाला कधीकधी लागत असते, कारण देह स्वभावाने नैतिकतेच्या सीमा ओलांडलेल्या असतात. सत्सद्विवेक बुद्धी त्याला टोचणी देत राहते. म्हणूनच संत पॉल आपल्याला सांगत आहे की देह स्वभावाचं चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचं चिंतन हे जीवन आणि शांती आहे. स्वतः हा अनुभव घेतल्याशिवाय हा फरक माणसाला कधीच समजू शकत नाही. म्हणून माणसाने थोडंसं चिंतन करायचं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या गरजा ह्या फक्त शारीरिक असतात का? माझ्या भावनिक गरजा असू शकतात, माझ्या बौद्धिक गरजा असू शकतात, माझ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक गरजा असू शकतात, तशाच माझ्या आध्यात्मिक गरजासुद्धा असू शकतात. म्हणून एकदा आपल्यामध्ये देवाचा वस्ती करू लागला, देवाचा आत्मा वस्ती करू लागला की मग आपण देहाच्या अधीन राहत नाही, तर आत्म्याच्या प्रेरणेने चालत असतो. प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे पश्चातापाची गरज माणसाला का आहे ते समजावून सांगण्यासाठी दोन प्रकारच्या घटना आपल्यासमोर सादर करतो. पहिली घटना, पिलाताने गालिलकरांचे रक्त यज्ञात मिसळलेले होते. कदाचित काही गालिलकर आपल्या विरुद्ध बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत अशी कुणकुण पिलाताला लागल्याने त्याने माणसे पाठवून जेरुसलेमच्या मंदिरात वल्हांडण सणाच्या वेळी यज्ञबळी अर्पण करणाऱ्या पुरुषांना ठार केले होते आणि त्यांचे रक्त यज्ञात मिसळलेले होते. त्यामुळे तो यज्ञ आणि ते मंदिर त्यांच्या रक्ताने भ्रष्ट झालेले होते. सहज विचार करा की यज्ञासारखी अतिशय पवित्र अशी घटना आणि हिंसेसारखी अत्यंत किळसवाणी आणि अपवित्र अशी घटना, ह्या दोन्ही घटना एकत्र ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यामुळे तो यज्ञ देखील परमेश्वराला प्रसन्नकारक ठरू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त मात्र ह्या घटनेचा आधार घेत आपल्या श्रोतांना सावधगिरीचा इशारा देतो की ते गालिलकर जे होते ते आपल्यापेक्षा अधिक पापी होते असं आहे का? परंतु आपण जर पश्चाताप केला नाही तर नक्कीच आपलीसुद्धा गत त्यासारखीच होईल. आणि त्यानंतर दुसरी घटना येशू त्या ठिकाणी सादर करतो की शिलोह येथील बुरुज पडून जेरुसलेमचे 18 लोक मरण पावले होते. ह्या घटनेचा आधार घेत लोक आपापसात म्हणायचे की आपण त्यांच्यापेक्षा अधिक नीतिमान आहोत. परंतु येशूच्या मते जर लोकांनी पश्चाताप केला नाही तर त्यांचीही गत ह्या गालिलकरांसारखी किंवा जेरुसलेम वासियांसारखी होईल. त्यासाठी तो द्राक्षमळ्यात लावलेल्या अंजिराच्या झाडाचं उदाहरण देतो. द्राक्षमळा हे इस्रायली लोकांचं, तर अंजिराचं झाड हे त्यांच्यातील धार्मिक लोकांचं प्रतीक होतं. जे झाड फळ देत नाही ते कापून टाकलं जाईल असा संदेश योहान बाप्तिस्ताने दिलेलाच होता. दाखल्यातील झाडाला 3 वर्षे फळ येत नव्हतं. येशू 3 वर्षे उपदेश करीत होता, तरीही लोकांनी पश्चाताप केला नव्हता. शेवटी येशू त्यांच्याऐवजी आपले बलिदान करतो. पश्चातापाचा संदेश देण्याचं कार्य त्याही नंतर सुरूच राहतं. संत पीटरने देखील पेंटेकॉस्टच्या सणाच्या दिवशी लोकांना सांगितलं की पश्चाताप करा आणि आपल्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा घ्या
म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं फळ मिळेल, पवित्र आत्म्याचं दान मिळेल. आजची वाचनं आपल्याला देह स्वभावाकडून आध्यात्मिक स्वभावाकडे वाटचाल करण्यासाठी पाचारण करत आहेत. आपल्या जीवनामध्ये कोणत्या स्वभावाची सरशी नेहमी होत असते तपासून पाहूया. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वेळा आपल्या मनात अध्यात्माचे विचार येतात? किती वेळा आपण देहाचा किंवा शरीराचा विचार करत असतो? आपल्याला योग्य प्रमाणामध्ये आध्यात्मिक विचाराद्वारे आपला देह हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे ह्या भावनेने जीवन जगता यावं म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.